तयाच्या चिंतने निर्सेल संकोच करार जन्मोया पुरी वाचे स्मरे राम घरी हाची नेम भरणीसी तयाच्या चिंतने निर्सेल संकोच करार दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी पुळेती पुनीत तुका म्हणे कोटी पुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निसेल समोर करार दुर्घट भव सिंधू समचरण सृजन साधनीलम बुधाहु जगन्निहित पारि मंडनं मंडना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवला श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास शरण शरणजी हनुमंता तुम्हा आदोला मंत्र काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आता रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंड ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली उघड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे ऐके वचन गुरुरामची धर्मवाची विनंती करून हे काळी आपण हे ऐसे भाग मागे नजरी काही कृपया बंधू म्हणे देवा शरीराची राखावा करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी आता मज सारे
तुझी घेई सेवा सकळ गोमा उगवली सारा सार विचार करा उदावती नाम धरा कंठी रूपाचे तयाच्या चिंतने निसेल संकट करार दुर्भट भव सिंधू प्राप्त संग भगवत चिंतना करताना बोलला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामाचं विशेषत्व प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता बोलला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाला त्या मनुष्य देहाधिकांना असणारा सांगतात की बाबा तुम्हाला हा असणारा दुर्लभ असणारा मनुष्य देह प्राप्त झाला. याच देहामध्ये बुद्धी नावाचं इंद्रिय अंतःकरणाच्या ठिकाणी याच बुद्धीने तुम्हाला आम्हाला विचार करता येतो. या जगामध्ये सार काय आणि असार काय याचा विचार करा. सार असणारं परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. त्या परमात्म्याच्या नामचिंतनाने काय होईल संकट मात्र निवारून जाईल निरसेल संकट. आणि या असणाऱ्या भवसागरातून तुम्ही पहिलं तीरावर तरुण जा. हे सगळं करत असताना ज्या कुळामध्ये जन्माला आला त्याच कुळामध्ये राहून त्या कुळाचा जो कुळाचार असेल तो कुळाचार पाळत पाळत त्या भगवान परमात्म्याचे नामस्मरण करा. हाच नेम तुमच्या अंतःकरणामध्ये रात्र आणि दिवस राहू द्या. याच नामस्मरणाने कोटी कुळ असणार पुनीत झाली म्हणजे पावन झाली. पण हे नामस्मरण करत असताना एक मात्र वर्म आहे. नामस्मरण करत असताना भावे गाता गीत विठोबाचे भावनेनं अंतःकरणापासून त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या योगानं तयाच्या चिंतने निरसेल संकोच तराद दुर्घट भव सिंधू. अभंगाचा आपण सर्व भाव पाहिला. याला आधुनिक काळामध्ये असं म्हणतात. आजच्या ठळक बातम्या समजतात. विस्तारित बातम्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. काय परिहार द्यायचा? आपल्या हिंदू वैदिक सनातन परंपरेमध्ये चातुर्माशाचा हा कालावधी असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान परमात्मा निद्रिस्त होतात. त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. आणि तो परमात्मा 4 महिने झोपलेला असतो. कार्तिकी जी एकादशी आहे त्या एकादशीला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो. म्हणजे परमात्मा जाग होण्याचा तो दिवस. हा जो परमात्मा झोपेपासून जागे होईपर्यंतचा जो कालावधी आहे याला आपण चातुर्मास्य असं म्हणतो. चातुर्मास्यामध्ये परमात्मा निद्रिस्त असल्यामुळे आपल्यावर काही अरिष्ट, काही संकट, काही घातपात येऊ नयेत याच्याकरता म्हणून भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण करतो. ज्याला चातुर्मास्याचा 4 महिन्याचा कालावधी जमत नाही त्या लोकांनी एक सौरी शास्त्र काढलं. आपल्याला 4 महिने जमत नसेल तर एखादा महिना तरी आपण करायला हरकत नाही. पण तो महिना जर कोणता असेल तर तो श्रावण महिना. आपल्या हिंदू परंपरेमध्ये अत्यंत पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे तो श्रावण महिना. ज्या लोकांना नियमात वागायची सवय आहे ती लोक सुद्धा म्हणतात श्रावण आहे बरं का. कळते ना माझं बोलणं? थोडं हे कळायला 4Gचं नेटवर्क पाहिजे. श्रावण मास म्हणलं की अत्यंत पवित्र समजला जातो. या श्रावण मासामध्ये पूर्व काळामध्ये गावोगावी अनेक मंदिरावरती वेगवेगळे पोथी पुराण लावायचे, भजन कीर्तन आदी साधना करायची. दररोज संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर रात्री असणारं पंचपदीचं भजन, पहाटे उठल्यानंतर काकडा आणि सकाळी काकडा झाल्याच्या नंतर मग आपल्या नित्य कामाला आपण लागायचो. पुन्हा संध्याकाळी असणारं दिवसभर काम करायचं. दिवसभर करा काही काम धंदा आणि घडीभर म्हणा गोविंदा. याच न्यायाने दिवसभर काबाड कष्ट करायचं. आणि संध्याकाळी मात्र असणारं रानातली कामं संपली आपण घरी यायचं, तोंड हातपाय धुवायचं आणि मंदिरावर येऊन पुन्हा हरिपाठाला सुरुवात करायची.
हरिपाठ झाला की घरी जायचं, भोजन करायचं आणि परत भजनाला यायचं. मग रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत काय करता येईल तो भजन करायचं, हरिभजन. पण भजन झाल्याच्या नंतर मग निर्दिष्ट व्हायचं, पुन्हा पहाटे 4ला उठायचं, काकडा करायचा. काकडा झाला की परत घराकडे जायचं. आता हे काय काकड्यापर्यंत मी सांगायचं का? हे नित्यक्रम असणारा आपला 1 महिना चालतो. आपण 1 महिन्यामध्ये श्रावण मासाच्या निमित्ताने दररोज असणारं हरिभजन करीत होता, बरोबर की? आणि ते मला कसं माहित, तर मी दररोज व्हॉट्सअप आणि युट्यूबच्या द्वारे पाहत होतो मधुकर संगमे यांच्या अकाउंटवर जाऊन. कोणकोणता अभंग म्हणला काय नाही ते मला टाकायचे. नित्य दिनचर्या ही चालू आहे आपली. महिनाभर भजन झालं की मग असणारा आपल्या पूर्व परंपरागत श्रावण मास संपला, श्रावण मासाचा असणारा सांगता समोर करावा. या निमित्ताने आज श्रावण मास पूर्ण झाला आणि आजचा हा सोमवारचा दिवस. आज आपल्या श्रावण मासाच्या भजनाची पूर्णाहुती म्हणजे सांगता. आज भजन संपवलं म्हणजे पुन्हा करायचं नाही असं नाही. फक्त जे नित्यक्रमाने 1 महिना भजन होतं त्या भजनाची ही परिसमाप्ती, परिसांगता. याच सांगतेच्या प्रसंगाने ही आजची हरिकीर्तनाची सेवा. गेल्या 2 दिवसापूर्वी माधव सरांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये महाराज असं आम्ही श्रावण समारोप करतोय, त्या कीर्तनासाठी याल होता. मी त्यांना सांगितलं काय हरकत नाही. आणि नेमका असणारा आज बरोबर निघालो. आता 2-4 दिवस पाऊस नव्हता, आमची सुद्धा सोयाबीन कोलमडली होती. नेमका आजच पावसाला सुरुवात झाली. यायचं कसं पुन्हा अडचण वाटायला. पण म्हणलं काहीतरी वाहनाची व्यवस्था करून घेऊन यावं आणि मग इथेपर्यंत आलो. तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन झालं. आज आपण परिसांगतेच्या निमित्ताने हरिकीर्तनाच्या सेवेमध्ये सर्वजण उपस्थित आहात. या असणाऱ्या हरिकीर्तनासाठी, चिंतनासाठी, चिंतन सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला आहे. जर पाठातला नसेल, ऐकिवातला आहे. अगदी म्हणजे या अभंगाचा आणि आपला परिचय. अभंगाची सुरुवात आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, दुर्लभ अशा पद्धतीचा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झाला. तसा तरी मनुष्य देह सहज प्राप्त होतो असं नाही. मनुष्य देहाला येण्याची अनेक कारण शास्त्रकारांनी सांगितली. मनुष्य देहाला येण्याचं पहिलं कारण जर काय असेल, केवळ वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, कारण काय तर साधू सांगतात, हा जन्म मिळण्याचं पहिलं कारण आहे केवळ वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे तुम्ही आम्ही मनुष्य देहाला प्राप्त झालो. एखादा तपोबळी महात्मा तपाचरण जीवनामध्ये भरपूर घडलेला आहे
अनेक तीर्थयात्रा केल्या, अन्नदान केली, सत्कार्य केलं, यज्ञ यागादी कर्म केले, जप केलं, तप केलं, अनुष्ठान केलं, तीर्थ व्रत यज्ञ याग सर्व काही साधना केल्या आणि तपाचं बळ निर्माण झालं. अशा तपबळी महात्म्यालाही असणारं वासना ते करू शकते का? तुकोबारा म्हणतात किती जरी त्याच्या जीवनामध्ये तप असेल, अंत काळामध्ये जर वासना निर्माण झाली तर त्या वासनेमुळे आपल्याला पुनर्जन्माला प्राप्त व्हावं लागतं. पाहत्या रावणा अजून जर कोणाला उठायचं असेल तर आताच उठून जातो. हे मधून उठून जाणं योग्य नसतं. ते कधी उठून नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा कैसे झाले. केवळ वासनेच्या पाठीमागे लागलेला रावण तो काही सर्वसामान्य आपल्यासारखा होता का? त्या रावणाचं ऐश्वर काय सांगितलं? रावणाच्या घराला प्रत्येक वीट सोन्याची होती, तेही 24 कॅरेटचं सोनं होतं. किती घरं होती? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती. एवढा ऐश्वर होतं. पत्नीच्या बाबतीत जर विचार केला, 80 सहस्रजा सुंदरा कामिनी माझी मुखरणी मंदोदरी. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख पंतू. आता जर तो रावण चन्नाळीत असता तर हुमनाबाद तालुक्यातलं आमदारचं पद त्याच्याकडेच असतं. इतकं ऐश्वर्य संपन्न असणारा रावण एका वासनेमुळे काय झालं महाराज? त्याचं नव्हतं होऊन गेलो. ही वासना इतकी खट्याळ आहे, ही वासना इतकी ओढाळ आहे. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. वासनेला गायीची उपमा दिली. गायीची काही पूर्वीच्या काळामध्ये गुराखी लोक गायी राखायची ना. गायी राखत असताना काही गायी अशा होत्या, गुराखी पुढे चालायचं आणि गायी त्याच्या पाठीमागे चालायची. काही गुराखी मात्र मागे चालायची आणि गायी पुढे चालायच्या. काही गायीला अशी ओढाळ सवय होती, जर बाजूला पीक असेल तर त्या पिकामध्ये तोड घालायचं आणि त्या गुराख्याने नुसतं असताना जाग्यावर आगा म्हणल्याबरोबरच गाय फिरायची. पण काही गायी अशा बारगळ असायच्या, त्या गुराख्याला सुद्धा ऐकत नव्हत्या. जर कुंपण असेल, कुपाटी असेल तर त्या कुपाटीवरून उडी मारायची आणि पिकामध्ये जायचं. ती गाय कोणती आहे? नाथ महाराज सांगतात, वासना ओढाळ गाय वासना ही फार
त्या रावणाला सुद्धा वासना आवडता आली नाही. या वासनेने किती जरी तपाचरण करणारा महात्मा असला, अंत काळामध्ये जर वासना निर्माण झाली तर त्या वासनेप्रमाणे त्याला मनुष्य देह प्राप्त होत असतो. तुकोबाराय फार सुंदर सांगतात. 100 कडव्याचा कोऱ्याचा अभंग आहे. गाथेमध्ये 2च अभंग आहेत. एक 100 कडव्याचा अभंग आहे, दुसरा 101 कडव्याचा अभंग आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन हा एक अभंग आहे आणि एक कोविया नावाच्या प्रकरणातला अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबली जन्मधरी. वासनेची संगत जर अंतकाळामध्ये आपल्याला जशी घडेल ना, त्या पद्धतीने आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो. रोहिदास नावाचे फार मोठे महात्मे होऊन गेले. रोहिदास महाराज त्यांचा पूर्वजन्म म्हणजे ब्रह्मकुळामध्ये जन्माला आलेले, हळूहळू असणारं वार्धक्यामुळे असणारं ते शेवटच्या टोकाला आलेले. मुलांनी विचारलं, बाबा आयुष्यभर तुम्ही आमच्यासाठी काबाड कष्ट केलं, तुमची काही इच्छा असेल तर सांगा, आम्ही ती पूर्ण करू. म्हाताऱ्यांनी सांगितलं, माझी काही इच्छा शिल्लक नाहीये, फक्त कधी बांधीव जोडा पायात घातला नाही, तेवढा बांधीव जोडा आणून दिलं तर बरं होईल. बांधीव जोडा खरेदी केला पोरांनी आणि बापासाठी म्हणून घरी आणला तो जोडा. त्याच दिवशी बापाला पॅरालिसिसचा झटका आला. एक अंग पडलं महाराज आणि मग मात्र पोरगं म्हणलं, ज्याच्यासाठी जोडा आणला त्यानेच घातला नाही पायामध्ये, काय करावं. त्या म्हाताऱ्याने पुन्हा सांगितलं, समोर असणारं देवळी आहे ना, त्या देवळीमध्ये तेवढं ठेवा. पायात घालून जर नाही हाऊस पिटली, उघड डोळ्यानं बघून तरी हाऊस पिटू द्या. बरेच लोक डोळ्यानं बघूनच हाऊस पेटतात, त्याचा काही उपभोग घेत नाही. भुवनाबादला दिवसभर जर फिरला तर 100ची नोट अजिबात मोडत नाही. दुसरा कोणी करतो तर त्याची चाटून घालवायला, त्याच्या खिशात राहिली का दुसऱ्याच्या खिशात राहिली का, त्या नोटीचं काय देणं घेणं. त्याला वाटतं आपण पायात घालून नाही हाऊस पेटली, डोळ्यानं बघून तरी हाऊस पेटावी. पोरांना पुन्हा सांगितलं, समोरच्या देवळी ठेवा. देवळीमध्ये ते दोन्ही जोडे ठेवले. म्हातारा शेवटची घटका मोजता मोजता त्या असणाऱ्या त्या जोड्याकडे, बांधीव जोड्याकडे त्याचं लक्ष गेलं. त्याची वासना त्या जोड्यामध्ये गुंतली आणि त्याचं गतप्राण झालं. दुसरा जन्म घ्यावा लागला त्यांना असणारं एका चांभाराच्या घरामध्ये. त्यांचंच नाव आहे रोहिदास महाराज चांभार. केवळ वासनेमुळे मनुष्य देह प्राप्त होतो, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, या मनुष्य